तर कसं काय भावना स्वागतम तुमचं एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये. एक दिवस झाले इंस्टाग्रामची जनावर संघटना शांत झाली होती, पण काही दिवसापूर्वी ब्लॉगर, डान्सर, मोटिवेशन क्रिएटर या सगळ्यांनी एकदमच कमबॅक केला होता. मग काय आपली पण कमबॅक करायची वेळ आलीच होती. यांना तर कोण ओळखत नाही, हे आहेत आपले महाराष्ट्रातले हिंदू तात्या, जे कधी कधी ज्ञान देण्याची व्हिडिओ टाकते आणि अचानकपणे तात्यांच्या अंगातला तात्यावेंचू कधी निर्माण होतो काय माहिती, जे असले चाळी सुरू करते. याच कारणामुळे याच कारणामुळे कोंडू तात्यांची व्हिडिओ बघत नाहीये मी. आज आंघोळ करताना रील बनवा लागले, त्या संडास मध्ये गेल्यावर रील बनवतील, परवा तर मूत्र विसर्जन करताना पण रील बनवून टाकतील. पहिला हे दादा मला खूप चांगले वाटलेले, पण नंतर असे रील्स बघितले की 4-5 कमेंट करायला मन प्रोत्साहित झालेलं होतं. जॉनी भैयांचे पण 0 वर्जन वाटायला लागले. दादांचे खूप मनात बसण्यासारखे पण रील्स आणि मनातून शिवी बाहेर येण्यासारखे पण रील्स. सिलेक्शन फक्त तुम्हाला करायचे. आपल्या महामादर खोदनी हा ट्रेंड आणलाय हेच कळणं झाले. इंस्टाग्राम उघडलं की नुसता हा आवाज आणि हे असलं बघायला भेटते. ग्लास तर माहिती नाही, पण दादांची दात एकदम आरशासारखी चमका लागले. दात कोलगेटनं घासतात, कॅशिंग पावडर निर्म्यानं घासतात, हेच कोण सांगू शकत नाही. पिक्चर मधला KRK जितकी नाटकं करत नाही त्याच्यावर तर त्यांची जास्त नाटकं चालल्या. लहान पोरांना शिला त्रास होत असला तर हाच तोबडा त्या पोराला दाखवा. 18 वर्षाचा होस पर्यंत फीस देणार नाही. एकाच व्हिडिओ मध्ये इतकी रिॲक्शन द्यायची काय गरज असते. तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ हगन हे बघून दुश्मन जळ. दुश्मनाचं तर काय माहित नाही, पण हे बघून आमची डान पूर्णपणे जळल्या. 2025च्या जमान्यामध्ये पण ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना अजून चालूच आहे. वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब नाडा एकतर घट्ट बांधा नाही तर ढिल्ला करा, असं करून कन्फ्युज करू नका. आताच कुठं लग्नाचे लाडू मनामध्ये फुटत होते, आणि जेव्हा आमच्या लग्नाची बारी आली ना, तेव्हा ह्या लग्न झालेल्या पोरी त्यांच्या जुन्या गड्यासोबत मिळून त्यांच्याच नवऱ्याला मारून टाकायला लागल्यात. माझं तर लग्नावरच मनच उडालंय. या काही लोक बोलतील की कोंडू तात्या फक्त असलेच रील्स बनवतात, पण नाही, याच्या व्यतिरिक्त तिने अधून मधून लोकांना चांगल्या गोष्टी पण शिकवत असतात. तर प्लीज कोणी कोणाला हेट तेवढं करू नका. काय चुकीचं केलं? व्हिडिओ काढायला लागले हेच चुकीचं केले. पैसे संपल्यावर नवीन सुरुवात करणं चांगलं का कुठं तर फास घेऊन मरणं चांगलं? दादानी आज 190 मारले असे दिसायला लागले. एकटाच राहायचो बघा. आणि तुम्ही म्हणताल कॅमेरामॅन कोण आहे? काय नाही, कुठं तर भितडावरती ठेवायचा, डब्याला फोन लावून ठेवायचा, त्यावरतीच व्हिडिओ बनवायचा. कॅमेरा तर भिताड फिरवा लागले, हे तर आता कोणालाच पटणार नाही. पण या दादांचा कॅमेरा पण 24 तास फिरतच राहतोय, जसे हे 90 मारल्यावर फिरतात. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. थोड्याच दिवसात भारत पाकिस्तान युद्ध सुरू होणार आहे, त्यामुळे मी स्वतःच सीमेवरती पहिल्या लाईन मध्ये हातात बंदूक घेऊन लढायला जाणार आहे. आतापर्यंत पूर्ण ब्लॉगर बघितली, पण आता ह्यांना बघून ब्लॉग बघायचं बंद करू वाटायला लागले. सीमेवरती पहिल्या लाईन मध्ये हातात बंदूक घेऊन लढायला जाणार आहे. 190 मारल्यावर दादा डायरेक्ट भांडणच करायला चालले. इंग्रजांच्या काळात ही दादा कुठे दडून बसलेले तेच समजणं झाले. कारण मी स्वतः एक फायटर आहे, मला सगळा अनुभव. युद्ध लई लांबची गोष्ट आहे. या दादांच्या मोठ्या बोलण्याने अर्धी पाकिस्तानची आर्मी येऊनच पळून गेले असतील. किती पण लोक उद्या मला मारायचं माहितीये, त्याचबरोबर मला चाकू चालवणं. हो दादा राहू, एवढा आबळ फेकतेला बघ, तोंडातली शिवी आपोआप बाहेर या लागल्या. काही दिवसापूर्वी ऍक्सिडेंट मध्ये माझी गळ्यातली चेन तुटली होती, त्यामुळे असं गळा खाली खाली वाटत होता, वेगळं वाटत होतं. म्हणून मित्रांनो मी पंढरपूरच्या ज्वेलरीमध्ये गेलो. एक जबरदस्त 92% वाली प्लेटेड कसली तर चेन आहे, मला माहित नाही, त्यांनी सांगितलं बरं का. घेतली पण जबरदस्त दिसत होती बरं का. आणि ह्या दुकानाचा मालक माझे रील बघत होता, मला ओळखत होता. मग तर ते म्हणले माहित दादा थांबा तुम्ही, आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल डिझाईन मागवतो. दुसऱ्या शॉप मधून त्यांनी स्पेशल डिझाईन अप्रूव्ह करून मागितलं. आणि हे सगळं कशामुळे घडलं माहिती आहे का? कारण मांजराला एक पीस खाऊ घातला होता मी मोकळ्या मनानं. एक पीस घातला तर सोन्याची चेन मिळाली, तर सगळी एक माप दुधाच्या पिशव्या ओतून दे. त्यांना तर आतापर्यंत पितळाची चेन पण घावं ना. रोडवर शिला गेला म्हणून महेश मोठ्याला भरपूर जण लोक त्रास देत. आतापर्यंत मेंटल हॉस्पिटल मधली लई पेशंट बघितलं. एक यांना याच वेळेला हॉस्पिटल मध्ये भरती केलं असतं, तेव्हाच यांना पण बघून धन्य झालो असतं. पण मी रोडवरती गेलो नव्हतो. आज त्या जळक्या लोकांसाठी मी विमानात शिला आलोय. इंस्टाग्रामवर सरकारी संडास करून टाकले, पण आता आबाळात जाऊन सुद्धा ही योजना ही दादा राबवा लागल्या. आता तुम्ही काय करचाल? आता तर मी तुमच्या वरती जाऊन शी करतोय. मैं गाली नहीं दे सकता. अरे कोणीतरी डॉक्टरला बोलवा आणि यांच्या ढुंगणामध्ये 32-33 नाहीतर टोटल 36 इंजेक्शन देऊन टाका. वेगळाच आहे व्यू माणूस. आता तुम्ही काय करचाल? आता तर मी तुमच्या वरती जाऊन शी करतोय. नालायक लोकांनो, जळा, बरोबरी करा. तुमची बराबरी मेंटल हॉस्पिटल मधला पेशंट पण नाही करणार.
ही दीदी तरी नीट डान्स करायला लागले, पण हे काय आहे? यांची व्हिडिओ बघून मनात फक्त एकच प्रश्न पडतोय, हा डबल बॅटरी नेमकं जनरेटर वर चालतोय काय? व्हिडिओच्या पहिला अर्धा तास चार्जिंग लावून ठेवावं लागतंय. दीदी इतकी सुंदर असून 2% पण डोकं नाहीये. लग्नाला 36 तळ आले असतील, पण नाही, जादूच्या जमान्यातला ऋतिक रोशनच पाहिजे होता. पन्नाकलय चढवीती, काळे भोर किसलय उडवीती, लाल लाल होटलय खुलवीती. आधी तर भाऊ शांत होता आणि आता अचानक अंगामध्ये गौतमी शिरल्यासारखं नाचायला लागलाय. हे मात्र चावी घातल्यावर चालू होते काय, बिना चावीचं पण चालू शकते हेच समजणं झाले. भोर पन्नाकलय चढवीती, काळे भोर किसलय उडवीती, लाल लाल होटलय खुलवीती. नाचायला यो पण लाज मला वाटायला लागल्या. माहितीये भाऊ पतंजली वाल्या कोलगेटनं दात घासतोय, पण 17 वेळा कॅमेरा समोर दाखवायची काय गरज असते? नमस्कार, माझं एक गाणं आहे, फसला फसला संसार माझा फसला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 7 सेकंड सरांचे फक्त इंट्रो देण्यातच गेले. एवढ्या टाइम मध्ये तर आमचं सर 7 जणांची घेऊन बसतात. मुलाखत फसला फसला संसार माझा फसला, फसला फसला संसार माझा फसला. आनंद हरपून गेला, आराम पळून गेला. सगळंच पळून गेले म्हणल्यावर विद्यार्थी पण पळून गेले असतील. दगदगीने अपार कटकटीने कुठल्या तरी बहिऱ्याला हे गाणं ऐकवलं तर तो पण स्वतःच्या कानात दगड घालून घेईल. करकर दगदगीने अपार कटकटीने. ना ताल आहे ना सूर आहे, अजून काय बोलायचं राहिलं, आवाजच डबल बेसूर आहे. कोणाच्या मैतीला कोण रडत नसतील तर त्यांना घेऊन जावा. फक्त पाहुणं पाय नाही तर मेलेलं मड पण उठून रडत बसेल तर बास भावनो. लाल वाटा पाहिजेत. हार सदाभाऊ बुकायचे हंताय तुम्ही हारचीच ही काही इंस्टाग्रामची प्रजात समाप्त होणार नाही. यापेक्षा आपणच व्हिडिओला पूर्ण विराम देऊ, व्हिडिओ थांबवून टाक्या. व्हिडिओ आवडला तर हक्काने एक लाईक करून टाका. 400 सबस्क्रायबर होत आले तर आपल्या नाजूक हाताने चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय. आणि हा, इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरून जाता, इंस्टाग्रामवर फॉलो करून टाका. धन्यवाद. खत्म.